आम्ही 7 भाऊ आणि 4 बहिणी. आणि सगळे शिक्षणाचे दरवाजे आम्हा सगळ्यांना उघडले ते आमच्या आईने. आई काचेच्या वडीला शेती बघायची. वर्ष शिक्षण घेण्याच्यासाठी पुण्यामध्ये येऊन त्याने खोली घेतली आणि तिथं आम्हा 5 जणांना ठेवलं. रोज सकाळी स्वयंपाक करून डबा तयार करायचा आणि 7 वाजल्याच्या एसटीने तो पुण्यात येईल याची व्यवस्था करायची. स्वारगेटच्या एसटी स्टँडवर मी जाऊन तो डबा आणायचा आणि नंतर आम्ही शिकत होतो ते 5 जणांचं जेवण हे तिथं व्हायचं. आणि एखाद्या दिवशी जर एसटीचा घोटाळा झाला, संप असला, तर त्या दिवशी डबा यायचा नाही. पण हे सगळं काम केलं आईने. आणि तिचं लक्ष असायचं की आम्ही नक्की अभ्यास करतो का काय. आणि म्हणून वजनात ती इथे येत असे, आमच्या कॉलेजमध्ये जात असे आणि आमच्या प्राध्यापकांना विचारत असे की चिरंजीव नक्की काय करतात. आणि त्यामुळे साहजिकच तिचा एक दरार आम्हा सगळ्यांच्याच होता. शिक्षण घरामध्ये नव्हतं, पण तिने सगळ्यांना शिकवलं. माझे थोरले बंधू हयात नाही आहेत, पण ते लॉ कॉलेजचे झाले, कायदेचे वकील झाले उत्तम. नंबर 2चे कृषी खात्यामध्ये पदवीधर झाले. अल्फासाहेब पवार म्हणून त्यांचा लौकिक होता. नंबर 3चे अजितचे वडील ते शेती करत होते. नंबर 4 जे होते त्यांना इथं इंजिनियर व्हायची इच्छा होती, पण पुढेच मिळाला नाही. मग तहसीलदार कचेरीत कारकून म्हणून काम केलं, पैसे मिळवले आणि इंग्लंडला गेले. तिथं नोकरी करून शिकले आणि शिकून आल्याच्या नंतर इथं स्वतःची इंग्रजी उभी केली. त्यानंतर जे होते ते आता इंग्लंडलाच असतात. इथं आर्किटेक्ट झाले, इंग्लंडला गेले. टाउन प्लॅनिंगचं वरीचं शिक्षण त्यांनी घेतलं. त्यांची पत्नी इंग्लिश आहे आणि ते सगळे तिथं राहतात. आज या सगळ्यांना शिकवलं, मला शिकवलं, माझ्या धाकट्या बहिणींना शिकवलं आणि सगळ्यांना पदवीधर केलं ते आईने केलं. आणि त्यामुळं सगळं घर कसं सुधारू शकतं. एखादी स्त्री तिच्या हातामध्ये सगळी जबाबदारी दिल्यानंतर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे होतं. राजकारणात माझ्या आईची विचारधारा